असं समजा ना, याच्या अगोदर पण तिथं कसं होतं, हम करे सो कायदा. आणि त्या गोष्टीला मला जिथं जेव्हा जेव्हा वाटलं मी त्यावेळेला तिथं विरोध केलेला आहे. आणि मी मागच्या वेळेला सभागृहातून म्हणलं मला आता मोकळं वाटतं, बरं वाटतंय. भाजपमध्ये परिस्थिती अशी आहे की त्यांचे वरिष्ठ नेते जे सांगतील तेच खालच्यांनी फॉलो करायचे, विचारायचं नाही. आता याच्यात आमदार म्हणजे महापौराचा काही संबंध नाहीये, याच्यात स्टँडिंग चेअरमनचा काही संबंध नाही. स्टँडिंग चेअरमनने आम्हाला परवा दिवशी स्टँडिंगच्या वेळेला असा विषय सांगितला, पण त्याच्या अगोदर मला असा विषय कळला होता की म्हणजे 52 कोटीचा विषय चेअरमननी सांगितला. पण त्याच्या अगोदर असा विषय कळला होता की 31 मार्च पर्यंत टोटल 96 कोटीची बिलं काढली गेली. याच्यात अजून वरती बोर्ड बंगायला आहे. एक मिनिट आहे का, तीन मतदारसंघ आहे, पिंपरी, भोसरी, चिंचवड. पिंपरीमध्ये तर आमच्या पक्षाचे आमदार आहे राष्ट्रवादीचे, चिंचवड आणि भोसरी. त्यात जर बघितलं गेलं तर ही बिलं आहे ना मॅक्झिमम भोसरी मतदारसंघातली 80-85% काय आहेत. आणि तुम्ही मग असा जो प्रश्न केला, आमदारांचे नातेवाईक असतील, वरिष्ठ नेत्यांचे नातेवाईक असतील, ते सर्व सुरू आहे. सगळ्यांना माहिती आहे कोण कोणाचं नातेवाईक आहे, कोण कोणाचे ठेकेदारीमध्ये लागेबांधे आहेत किंवा कशात आहेत.